बातमी आता बिहारमधून आहे। या बातमीच्या निमित्तानं आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की एखादा मतदारसंघ वर्षानुवर्ष आपलाच समजला जातो, मात्र त्यात जनता बदल करू शकते। बिहारच्या बांकीपूर इथे असाच निकाल लागलाय। तिथे पोटनिवडणुका झाल्या कारण नितीन नवीन यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता। नितीन नवीन यांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या परंपरागत मतदारसंघात प्रशांत किशोर जिंकलेले आहेत। जनसुधाराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर यांनी 18,953 मतांनी विजय संपादन केला। त्यांनी भाजपाच्या नीरज कुमार यांचा पराभव केला। राष्ट्रीय जनता दलाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलाय। मुख्य बाब म्हणजे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा हा मतदारसंघ होता। किला किसी का नहीं होता है। 30 साल का किला 30 दिन भी नहीं लगा। और उसकी एक बड़ी वजह यह है कि भाजपा ने चुनाव जीतने के बाद यहाँ पर एक अपराधी प्रवृत्ति के आदमी को, एक गलत चाल चरित्र के चेहरा वाले व्यक्ति को बिहार का नेतृत्व दिया है। बिहार के लोगों को स्वीकार्य नहीं। नक्कीच मला वाटतं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची सीट होती, गेले 25 वर्ष भाजप जिंकत आली होती आणि तिथे आता बदल होतोय। हे देशात बदल होण्याचे चिन्ह आहे।